हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी नवीन ब्लॉग घेऊन आले. तर आपण जाणार आहोत गावदेवीच्या मंदिरात, जो आमच्या इथून आय थिंक 2-3 किलोमीटर असेल. तर आम्ही इथून चालत जाणार आहोत. तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि मी काय काय करते ते बघत राहा. तर आपण आता हा एवढा मोठा रोड क्रॉस करणार आहोत. हा रोड क्रॉस करून इथून आपल्याला त्या साईडला जायचं. त्या साईडला गेल्यानंतर आपल्याला पुढे चालत जायचं आहे, अजून 1 किलोमीटर तरी चालायचं. हा आता रोड क्रॉस करून आलेलो आहोत आणि समोर बघा थोडा अजून आम्हाला चालायचं आहे. इथून आम्हाला 15 मिनटं तरी लागतील चालत जायला. आणि हे 2 मी आता उतरलोय, आता इथून चाललोय खाली. आपण खाली जाणार आहोत. तर आपण गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच कुठे चाललो ते. सस्पेन्स आहे. आपण गावदेवीजवळच चाललो आहे, पण रोड बघा कसा आहे. म्हणजे देव लोक आपले कुठे जाऊन बसलेत ते बघू शकता. तुमचे पण गावातले देव असेच इथे तिथे बसले असतील, डोंगरावर, दऱ्यांवर. हे बघा, हे तेंगेवाला आहे. ये आहे ना, ये पोरे सेम तेंगी वाला आहे. यो कॉकरोच. घेऊन द कॉकरोच. फाड़ जाएंगे. कुछ नाही फाड़ता. काय नाही आम्ही फाडू शकत. साधा पेपर पण नाही फाडू शकत. अननसाचं झाड, किती अननस आलेत. वाव. आता मंदिर आलेलं आहे, बापूजी देवस्थान मंदिर. हा पहिला. मग इकडूनच आपण पुढे जाणार आहोत आपल्या गावदेवी जवळ. वाव, किती थंड वाटते इथे. वा, थंड वाटते एकदम ना. हा, ठंडा ठंडा लग रहा है. हे बघा देव. हे आमचे बापूजी देवस्थान आहे. तिथेही आता पाटील सिस्टर्समधली एक सिस्टर पाया पडत आहे. बिकॉज आम्ही आज काय आलो ते सरप्राईज आहे. तुम्हाला मी लास्टपर्यंत राहा, तुम्हाला सरप्राईज काय ते सांगणार. आज स्पेशल डे आहे. आपण आता इथे दर्शन घेतलेलं आहे बापूजी देवस्थानमध्ये. आणि हा आमचा इकडचा बापूजी येडा विसरलेला. ही आहे पाटील सिस्टर आणि हा तेंगे उभा आहे तिकडे. आता तुम्हाला आमच्या गावदेवी जवळ घेऊन जाते. गावदेवी कुठे बसले आमचे ते बघा तुम्ही. एवढ्या जंगलात, म्हणजे देव कुठे पण राहू शकतात, फक्त माणसंच नाही राहू शकत. माणसानं फक्त मोबाईल. इथून पुढे ट्रेनचा रस्ता आहे. त्या ट्रेनच्या रस्त्याच्या खालून आम्ही जाणार आहोत. तो वाला आहे. या बोगद्यातून आम्ही जाणार आहोत. इथून पण आहे वरून रस्ता, पण तो दुसरीकडे जातो आणि हा इथून खाली जातो. तर आम्ही इथे बोगद्यातून जाणार आहोत. तिथे बोरांची वगैरे अशी झाडं आहेत खूप सारी. आपण येताना पाडू ती बोरं. आता आपण सध्या तरी जाऊया इथून. हे पूर्ण हा इथे येतो. हा पाणी आहे वरून. तो पावसाचा पाणी असतो. पावसाळ्यात तिथनं जाताच नाही ना, तेव्हा आपल्याला वरूनच इथून जायला लागतो. तरी पण आम्ही पावसाळ्यात इथूनच जातो. आता हा आम्ही एकदम छोटासा ब्रिज क्रॉस करून इथून जाणार आहोत. हा आहे ब्रिज. हा आपण ब्रिज क्रॉस करणार आहोत आणि इथून जाणार आहोत. या बोगद्यात किती मज्जा येते आणि थंड थंड वाटते ना. इतका थंड वाटते की असं वाटतं इथेच राहावं, पण एक चेअरमध्ये नाही राहू शकत. पुढे जाणार आहोत.
पुढे जाण्यासाठी आधी आपल्याला चप्पल इथे काढायला लागतील. हे बघा, हा एक छोटा ब्रिज आहे. चप्पल काढणार सगळी चप्पल काढतायत. आम्ही पण इथे चप्पल काढणार. ते तेंगे तेंगे इथे उभा आहे. इथून ट्रेन जाणार. इथे आपण बोगद्याच्या खाली आहोत. तिथून गेली दिसली तर ट्रेन जाणे वाली. तुम्हाला हॉर्नचा आवाजच येत असेल. गेली ट्रेन आणि हे पागल है तेंगे तेंगे चिल्ला रहे. इस टाइम सोते हैं यार लोग, ऐसे चिल्लाने का नहीं ज्यादा. चला तर आपण इथून पुढे जाणार आहोत चालत. हे ब्रिजला क्रॉस करून. आणि हिला क्रॉसच करता येत नाही. ही पुन्हा गेली. आता हिचा ड्रेस पुन्हा ती वर करणार आहे. ती बोर झाली. तेंगे तेंगे माझी भिजू दे. चलता है मेरे को. आता आम्ही इथून जाणार आहोत जंगलमधून. पाण्यामधून चालत चाललोय आम्ही. या दोघांचं काय चाललेलं असतं त्यांनाच माहिती. तेंगे तेंगे चप्पल नाही निघाला. हे लोक मला सोडून चाललेले ते बघा. मला कशाला आणली. जंगल मध नहीं है, इससे चल के इधर से जाना पड़ेगा हमको आज. खतरों के खिलाडी मध्ये आम्ही ट्राय करणार आहोत आता इथून चालत जाऊन. हे खतरों के खिलाडी मध्ये जाणार होता मी. माझी व्हिडिओ काढते. हे बघा, इथून आम्ही खतरों के खिलाडी मध्ये फॉर्म भरणार आहोत जायला. एकदम खतरों के खिलाडी बन रहे हम. गेस करा ही पानं कसली असतील. आलूची, देठाची किंवा दुसरी कसली, कमेंट मध्ये नक्की सांगा. दुसरी एक ट्रेन आलेली आहे. तुम्ही दुसरी ट्रेन दाखवते आता. एक ट्रेन गेलेली आहे आणि तर दुसरी एक आलेली आहे. दुसरी एक ट्रेन दिसेल इथून तुम्हाला आता. एक गेले की ती क्लोजअप मधून गेली. आता ही दुसरी वाली ट्रेन जाणार आहे इथून. हो, दुसरी एक ट्रेन गेलेली आहे. त्या बाहेरगावच्या ट्रेन असतात ना, म्हणून त्या फास्टमध्ये जातात. एकदम डेंजरस. या आम्ही आत्ताच्या आत्ता दुसरी ट्रेन गेलेली आहे आमची. एकदम भारी वाटते. इथून पूल जाणार आहे. आपण त्या त्या बोगद्यातून खाली आलेलो आहेत आणि हे लोक मला सोडून पुढे पुढे चाललेले आहेत. इट्स ओके, जाने दो, आपण अकेले जाएंगा. माझी हिंदी ट्राय करू नका कोणी प्लीज. आणि माझी बकवास पण. हे बघा, हे इथे फुलं पण आहेत छान छान मस्तपैकी. हा जास्वंदीचं फूल आहे आणि ही नारळीची झाडं वगैरे आहेत. आणि हा आंब्याचा झाड आहे. पण याला अफसोस है मुझे कि इस पर आम नहीं आया अभी तक. मे महिना यायला लागला तरी याला आंबे नाही आलेले आहेत. ह्या लोकांचं चाललंय फुलं चोराचं काम. हे तेंगे तेंगे फुलं चोरतंय. आम्हाला तिथे मंदिरात लागतील ना म्हणून फुलं काढतो. याची चोरणं नाही म्हणजे दुसरे कोणी लावले नाही, आपण चाल. हे चिक्कूचं झाड, वाव. पण याच्यावर चिक्कू आलेले नाहीत. आता अशी छोटे छोटे एकदम आलेले आहेत. एकदम छोटे छोटे आलेले आहेत आत्ताशी. तेंगे तेंगे फुलं चोरू चोरून चाललाय जीव तेंगे तेंगेचा. त्यातून चालत चाललेलं ते एवढ्या किचडच्या पाण्यामधनं. आता मी दीदीने रस्ता काढलेला आहे नवीन. ती गेलेली आहे वरून. आपण पण जाऊ. थांबा, पुढे कुठे रस्ता मिळतो का बघू आणि जाऊ वरून. इथे जामच किचड आहे. पावसाळ्याची सगळी गाळ निघून जाते. भीती वाटते की माझा मोबाईल ना काय नव्हा. बस आणि रस्ता काढलाय. आपण पण रस्ता काढू. इथून आपण जाऊ वरती. शी माझा पाय लिपला. आणि हा मच्छी पकडतो इथे. त्याला वाटतं याच्यात मच्छी आहे, पण मच्छी नाही आहे याच्यात. एकदम छोटे छोटे बेबीज आहेत मच्छीचे. हे पूर्ण इकडे पूर्ण जंगल एरिया आहे. इथून आपल्याला गावदेवी जवळ जायचं. आम्ही आज वाव बटरफ्लाय तुम्हाला दिसत असेल. हा बघा,
हा बघा बटरफ्लाय. हे लोकांचं काय चालू आहे काय माहिती. हां, कॅमेऱ्याची सेटिंग झाली. ए बटरफ्लाय, वाव वाव. हे बटरफ्लायज, वाव, टू बटरफ्लायज. आणि ते पण व्हाईट कलरचे होते. हा तेंगे माझ्याकडे बघतोय आणि चाललाय. तो नक्की कुठला बटरफ्लाय चेक करतोय. मी पण दाखवते मी स्वतःला. मी तुम्हाला दिसले नसेल ना मागापासून बोलत होते त्याच्यामुळे. हे पूर्ण हा एवढा आपण तिकडे जाणार, तिकडे आत आहे, खूप आत आहे. अजून तरी 5-10 मिनटं लागतील आपल्याला इथून पुढे जायला. आणि इथे आंब्याची झाडं आहेत. मोहर तर आलेले आहे. आंबे आय थिंक यायला मला असं वाटते अजून 10-15 दिवस तरी लागतील. नॉर्मली मोहर आलेला आहे. आणि इथे बटरफ्लायज किती आहेत बघा. हे बघा, एवढे बटरफ्लायज. आज मला एवढे व्हाईटवाले बटरफ्लायज दिसत आहेत. कारण काय मला नाही माहिती, नुसते व्हाईट बटरफ्लायज दिसत आहेत. आणि ते पण कपलमध्ये दिसत आहेत. हँडचं चालू आहे, अननसचा प्लॅन चालू आहे. हां, हे 2 मुलं ना, हे तेंगे आणि ऑगेंदो कॉकरोचेस, त्यांना आंबे चोरायचा प्लॅन चालू आहे. ते बोलतात दीदी आम का पेड़ होगा ना तभी हम आएंगे, नहीं तो नहीं आएंगे. आम के पेड़ है रे, ये देख आम के पेड़ है, पर उनको आम ही नहीं आए. मे महीने में आएंगे आम, अभी थोडी ना आएगा. आपण पुढे जाणार आहोत. खूप झाड आहेत पण एक पण फ्रूट नाही याच्यावर आलेला. अजून तरी फ्रूट्स आलेले नाहीत. ही नारळीची झाड आहेत. हे इथून यायला लागतं चालत, पण आम्ही आता पावसाळा नाही म्हणून हा रोड काढला. इथून चालत चाललो आम्ही आता. हे बघा परत पुन्हा आले व्हाईट बटरफ्लायज. नुसते व्हाईट बटरफ्लायज आहेत आणि ते पण कपलमध्ये. वाव, नाईस. हे इथं पुढं अजून मला तर वाटते 5-10 मिनटं तरी लागतील आपल्याला चालत आहेत. इथे शेती आहे लोकांची, म्हणजे आमचे काकास वगैरे आहेत ना त्यांचेच शेतं. आमचं शेत इथे नाही, आमचं शेत तिकडे त्या साईडला आहे, जो आता इथून दिसणार नाही तुम्हाला. सो मी कधीतरी तुम्हाला आमच्या शेताची टूर करते. हे बघा आता येल्लो बटरफ्लाय दिसतो मला. हा बघा येल्लो बटरफ्लाय. म्हणजे इथे आल्यावर मी बटरफ्लायज एवढे दिसतात ना की बोलायलाच नको. हे लोक हळूहळू येत आहेत आपले मागून. मतलब मराठी से नहीं बोलो, हिंदी से. ये बटरफ्लाय देखो, ये देखो येल्लो बटरफ्लाय. नुसते इथं आलो ना आपण की नुसते बटरफ्लायज, परत ते दुसरे आहेत ना इन्सेक्टचे जे आहेत ना ते सगळे इन्सेक्ट दिसतात इथे. ही शेत आहे तिकडे. इथं आंब्यांची नारळीची झाडं वगैरे आहेत. हे आता सध्या लावलेली आहेत झाडे. ही झाडे लावलीत ना तर अजून मला असं वाटते आता आपण जरा जवळ आलेलो आहेत. मला असं वाटतं इथून आपण 1-2 मिनिटात पोहोचू. इथून यांची मागे बडबड चालू आहे. काय बडबड चालू आहे? तेंगे वाव. आता इथून आम्ही चालत, इट्स डेंजरस रोड. आणि ते पण आम्ही बिना चप्पलचे चालत चाललोय बघा. चप्पल आम्ही तिकडे काढलेली आहे. काय टोचला की संपला विषय, दी एंड. हे छोटीच इथून शेताला पाणी वगैरे भाजीला लावतो. ह्याच्यात मच्छी आहे नॉर्मल छोटी छोटी आहे, पण ती दिसणार नाही तुम्हाला. आणि हे इथे मोटर लावलेली आहे. हे इस पेड़ को मत हाथ लगाओ और शॉक लगेगा. ही मोटर लावलेली आहे. इथून शेतीला पाणी जातो. ही इथे शेती नॉर्मली बघा ही छोटी. इथे शिराली वांगी वगैरे असे लावतो आम्ही. आणि इथे आहे झाड चिंचेचा. वाव, तिथे बसायला पण छान आहे. आम्ही नंतर जाऊ तिथे. फायनली ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण आलेला आहे आणि आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. हे मंदिर आहे. आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. तुम्ही आता म्हणाल असं कसं मंदिर? आता हा आतमध्ये आहे ना, तर इथे कुठल्या वस्तू आणताना जरा रिस्कच होते. तो सध्या हलकासा असा बनवलेलाच आहे. भविष्यात त्याला काहीतरी करू चांगला. हे सगळे वाट लावून ठेवलेली आहे मंदिराच्यात. आम्ही ते झाडू वगैरे मारू, सगळं नीट करू आणि मग पूजा वगैरे करू मंदिरात. हे देवीचं मंदिर आहे.
आपण जाऊच वर. आधी आपल्याला हे सगळं क्लिअर करायला लागेल. असंच तर आपण पूजा नाही करू शकत. इथून वारा छान लागतो मस्तपैकी. ही झाडं वगैरे आहेत. हा झाड आहे शिककाईचं झाड आहे हा वाला. आणि हे तेंगे तेंगे आणि पाटील सिस्टर मधली दीदी उभी आहे इथे आपली. हा नारळीचं झाड आहे. आणि आपला घर इथे होता हा वाला जुना घर, जो आम्ही पूर आला तेव्हा आम्ही वर गेलो सगळेजण. वर म्हणजे वर हायवेवर राहायला गेलो तिकडे. झाडू मारते आता. इकडे कोणी जास्त येत नाही ना. देवीला फक्त काम असल्यावरच फक्त आठवण काढतात देवीची. त्यामुळे साफसफाई कमीच असते. एकतर नवरात्रीत किंवा असं काय सण वगैरे असेल तरच येतात इथे, नाहीतर कोणी येत नाही ते जास्त. आणि इकडे अर्ध्या लोकांची शेत आहेत ना, काही लोकांची शेती करायला आले तर केला तर त्यांनी पूजा करतात, नाहीतर ते पण नाही करत. त्यामुळे इथे असंच अस्वच्छता असते. इथे जास्त वस्ती नाही, एकच घर आहे. तो पण तिकडे दाखवलं ना ट्रेनची पटरी आहे तिकडेच आहे तो घर. बस एकच तोच घर आहे. इथे घर होती या साईडला ना, ही तुळस दिसते ना, ही बघा ही तुळस, ती तो आमचा घर होता तिथे खूप मोठा. म्हणजे जॉईंट फॅमिली असते ना तसा. तर इथे एकदा ना असं पूर आलेला, त्या पुरात सगळं घर वाहून गेलं. त्यामुळे इथे पूर आल्यामुळे हा गाव इकडून त्या साईडला गेला, रेल्वेचे पटरीच्या त्या साईडला. त्यामुळे इथे कोणी नाही येत आता, फक्त शेती करण्यासाठी येतात ज्यांची त्यांची जागा आहे ते लोक. झाडू पण चोरीला गेलेला आहे. झाडू बघा. हा ना, नवरात्रीमध्ये यांना झाडू देऊ एक. आम्ही इथे येतच असतो 2 दिवस 3 दिवस आड करून किंवा 1 वीक. कारण की इथे खूप छान वाटतं, शांतता एकदम मस्त वाटतं. आणि हे बघा तेंगे तेंगे आले काहीतरी करामते करून ना. पानी है उसमें, लोगों का नारल क्यों चोर रहे हो? लोगों का है अपना. अरे हिंदी नाही आहे तर काला चोर रेव करतस. देखो हमारा तेंगे तेंगे. हमारा दीदी क्या बोलती है, टेंगी टेंगी बन जाओ. आता मला सांगा कमेंट मध्ये. टेंगी टेंगी. एक सेकंड रुक. आता मला सांगा कमेंट मध्ये, हा तेंगे तेंगे सारखा दिसतोय की नाही? दिसतोय की नाही सांग. कर ना. हा ना मस्त करतो तेंगे. टेंगे 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 टेंगे. हमारा दीदी ऐसा ही बनो, टेंगे टेंगे. ये पकड़ ना हाथ में. तो मैं नहीं कर सकता. नहीं कर सकता ना तो रुक. तो टेंगे टेंगे हाँ कर. टेंगे टेंगे टेंगे. ऐसे करते हो टेंगे 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 टेंगे. ए अगेन द कॉकरोचेस. ये देख, ये देख भाग रहा है, देख कैसे. देखो ये टेंगा टेंगा बनती है, ऐसे क्या नहीं. नारियल में पानी है क्या वो? अकेले मत पियो, हमको भी दो. नहीं हाँ एक तेरा है. इधर ही जंगल में तेरा मर्डर करके चली जाऊंगी, समझा ना. तो आपकी देवी माता का ए लगेगा पैर पे, ऐसे मत डाल. आपकी देवी अच्छे से फोड़ना. आपकी देवी अंदर से पूरा नारियल निकलेगा. हाँ निकला, सच में निकला. गोटी करना टेंगे टेंगे. रेहान टेंगे टेंगे कर. टेंगे रे टेंगे तेरे टेंगे टेंगे टेंगे. यार सच में पानी है. हाँ दिखा, मीठा है. हाँ देखो देखो. वाव मस्त आहे. शी घाणेरडा, एक नंबरचा घाणेरडा बघ कसा. शी चला आता माझं घाम त्याचं बघ किती कष्ट करते. देवा डोकं पडला नाही तर जाशील मेल्या. कोण आ रहा है? तेरा सर फोड़ने आ रहे हैं. देख नारियल गिरा है ना तूने, तेरा सर फोड़. हे बघा पोरांनी करामती केल्यात. नारळ नारळ पडलेले फोडलं. भेटले त्यानं फोडला त्यांनी. पण खूप गोड तो आहे. तो माकड बघ, हा माकड बघ, हा नुसता बघ, याला काय ना काय चालू असतं त्याचा, या माकडचा बघा. पाण्याच्या बॉटल मधलं पाणी नको त्याला, नारळ पाणीच पाहिजे. इसमें पानी है.
हे लोकांचं चालू आहे, नारळे खायचे काम चालू आहे त्यांचं. आपण आता इथे पूजा करूया. मंदिर आहे देवीचा, हा तुम्हाला आतून दाखवते. आता हा मी सगळं क्लीन करणार आहे. इथून मी झाडू मारून घेतली, पूर्ण साफ क्लिअर केलेलं आहे. तरी पण ते वाऱ्याने पानं वगैरे येत आहेत. इट्स ओके. आता आपण काय केलेलं आहे ते हे इकडून पूर्ण व्ह्यू. चला तर मग माझ्यासोबत आपण पूजा करूया. डोक्याचं काय? माझा मोबाईल नासका निघलाय नारळ. मग चांगला असतो. बघू. खराब नारळ आहे ना. नारळ खराब नाही, मग राहू द्या तेच. कुछ चला गाईज, तर आपली आज पूजा झालेली आहे. तर आपण पूजा झालेली आहे. तुम्हाला सरप्राईज कळला नसेल तर मी तुम्हाला सरप्राईज सांगते की आज आपल्या पाटील सिस्टर्समधल्या एका दिदीचा बड्डे आहे, म्हणून आम्ही आज स्पेशली गावदेवीला भेटायला आलेलो.
कारण की आम्हाला जास्त करून इथे येता येत नाही. जर आम्ही आलोच तर महिन्यातून आठवड्यातून एकदा तरी येतो. पण स्पेशल असं काही ओकेशन असलं की आम्हाला इथे पहिलं यायलाच लागते. कारण की आमचं ते श्रद्धास्थान आहे. आम्ही जरी वरच्या साईडला राहत असलो तरी आम्हाला इथे देवी कशा ना कशा प्रकारे बोलूनच घेते. सो आज दीदीचा बड्डे आहे, तर कमेंटमध्ये नक्की हॅपी बड्डे लिहायला विसरू नका आणि तिला विश करायला विसरू नका आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच फन व्हिडिओसाठी तुम्ही बघत राहा आमच्या व्हिडिओ कशा आहेत कशा नाही, तुम्हाला आवडतात की नाही तर सांगत जा आम्हाला कमेंटमध्ये. आणि कोणती चॅलेंज व्हिडिओ जरी असेल ना तरी सांगत जा, आम्ही चॅलेंज ॲक्सेप्ट करू आणि जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करू चॅलेंज कंप्लीट करायचं. तर चॅलेंज व्हिडिओज वगैरे असतील तर द्या, असं काय नाही. तरी पण आम्ही डेली लाईफस्टाईलमध्ये काय काय करतो ते टाकतोय त्याच्यात. तर तुम्ही नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. ओके बाय. तर आपण जाणार आहोत घरी, जसे आलो तसेच जाणार आहोत. सो बाय बाय. आपल्या ब्लॉगला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तेंगे लास्टला तुमच्यासोबत चाललेलं आहे. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. टाटा बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.